नमस्कार मित्रांनो. आज आपण 100 मीटरचा स्टार्ट कसा घ्यायचा आहे, तसंच आपण सेन्सरवरती स्टार्ट कसा घ्यायचा आहे, शूज कोणचा वापरायचा आहे, या सर्व गोष्टी आज आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. 100 मीटरचा स्टार्ट कसा घेतला पाहिजे, किती मीटरपर्यंत वाकून चाललं पाहिजे, त्याच्यानंतर एंडिंग कसं केलं पाहिजे, फिनिशिंग काय केलं पाहिजे, त्यासाठी किती मीटरचं रेपिटेशन केलं पाहिजे, या सर्व गोष्टी आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. पुश कर, मला स्पाईक लावला. तर मित्रांनो, आपण बघतोय 100 मीटरचा स्टार्ट कसा घेतला पाहिजे. तर ह्यासाठी बघा मित्रांनो, तर तुम्ही बघायला जर गेलं तर काही ठिकाणी सेन्सर म्हणजे चिप सिस्टीम आहे. तर तिथं काय होतं, तुम्हाला तुमच्या स्टार्टिंग लाईन पासून एक 5 मीटर अंतरावरती तुम्हाला चान्स भेटतो की मागून स्टार्ट घ्यायला. त्याच्यामुळे तुमचं टायमिंग कव्हर होतो, म्हणजे तुम्हाला स्पीड घ्यायला वेळ भेटतो. तर पण काही ठिकाणी आपलं रेग्युलर कॅपर वाजून आणि स्टार्ट दिला जातो, तर तिथं तुम्हाला हे भेटतं, वेळ भेटत नाही. तर त्यासाठी काय केलं पाहिजे बघा. पहिल्यांदा आपण बघू सेन्सर स्टार्ट कसा घ्यायचा. तर बघा, जिथं आपली स्टार्टिंग लाईन असते ही पूर्ण, ही लाईन पासून कमीत कमी एवढ्या अंतरावरती तुम्हाला पाठीमागून स्टार्ट घ्यायला भेटतं या पद्धतीने. आणि आपल्याला इथून जेव्हा आपण या लाईन मधून पूर्ण क्रॉस होऊ, त्या टायमिंगला तुमचं टायमिंग चालू होतं आणि काही ठिकाणी आपल्याला जागेवर स्टार्ट घ्यावा लागतो. तर कसं घ्यायचं, म्हणजे दोन्ही याला जर बघायला गेलं तर स्टार्ट घेणं इम्पॉर्टंट आहे. आणि तो स्टार्ट कसा घ्यायचा, उभं राहताना कसं उभं राहायचं, कोणता पाय पुढे आला पाहिजे, किंवा किती मीटर डाऊन पोझिशन मध्ये चाललं पाहिजे. बघा, एक गोष्ट ध्यानात ठेवा, 100 मीटरचा स्टार्ट केल्यानंतर मॅक्झिमम कमीत कमी ते 10 ते 12 मीटर पर्यंत तुमची बॉडी स्ट्रेट नकोय. म्हणजे काही मुलं काय करतात, असं आपण हँडस्विंग करून पळतात. तसं पळायचं नाही मित्रांनो. 100 मीटर आहे, तुम्ही लास्ट पर्यंत तुमची बॉडी पोझिशन आहे, इथून तुम्ही डाऊन पाहिजे आणि तुमची इथं हँडची मुवमेंट इथंच झाली पाहिजे पूर्ण. तुम्ही असे मोठे हात हलवायचे नाही. तर बघा, 100 मीटर उभं राहताना कसं उभं राहायचं. आता आपल्याला तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पोलीस भरतीला तुम्ही कोणी बसून स्टार्ट घेऊ नका. तिथं लगेच असं असतं सेट, लगेच क्लॅप. तिथं असं नसतं. ऍटलिस्टला कसं असतं, तिथं असतं ऑन युअर मार्क, त्याच्यानंतर ऍटलिस्ट रेडी होतो, त्याच्यानंतर त्याला असतं सेट आणि मग क्लॅपर असतं. पण इथं तसं नाही, इथं लगेच सेट, लगेच ह्या पद्धतीने सोडतात. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचंय, इथं उभं राहताना उभा उभा स्टार्ट घ्या, बसून स्टार्ट घेऊ नका. मी तुम्हाला सजेशन करेन. बघा, तर उभं राहताना थोडं कॅमेरामन जवळ येऊ द्या. बघा, आपला जे व्हाईट लाईन आहे याच्या पुढे आपला कोणता पाय जायला नको. तर थोडस असं लाईन करून आपल्या पहिल्यांदा एल घेऊन आणि हा पाय जो इथे लाईन येईल, इथं बघा या पद्धतीने इथं आला पाहिजे आणि आपला पूर्ण बार आला पाहिजे. तर हा आपला दोन्ही पाय आपल्या असे सपाट कधीच टेकलेले नकोय. ही टाच तुमची अप पाहिजे ह्या पोझिशन मध्ये आणि इथं मोमेंट मध्ये पाहिजे आपण. बघा, या समोरून येऊ दे एक मिनिट. तर बघा, उभं राहताना पूर्ण उभा राहिल्यानंतर हा जो पुढचा तुमचा लेग आहे याच्यावरती तुमची पूर्ण हे झालं पाहिजे आणि मोमेंट मध्ये पाहिजे. आणि बघा, कधीच मागं क्लॅपर वाजवणं बघायचं नाही. आपले कान क्लॅपर वाले का पाहिजे, आपलं टार्गेट जिथं फिनिश करायचं तिथं पाहिजे. तर स्टार्ट कसे घ्यायचे, किती मीटर डाऊन चालायचं, तर बघू शकता. तर मग स्टार्ट घेऊन दाखवतो. थोडस साईडने व्ह्यू घ्या कॅमेरामॅन. बघा, तुम्हाला अंतर दाखवतो, कॅमेरामॅन इकडे करा. बघा, तिथून स्टार्ट आहे तर मॅक्झिमम इथपर्यंत, म्हणजे 10 ते 12 मीटर पर्यंत तुम्ही बघितलं असं बॉडी अशी डाऊन होऊन चालते. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला पाऊल टाकताना तुमचा स्पाईक लँड होताना तुमचा पाय, कॅमेरा खाली होतो थोडासा, पाय लँड होताना तुमचा पूर्ण एवढाच भाग टेकला पाहिजे, एवढंच डाऊन झालं पाहिजे. असं पाय पाय टेकायला नको, पूर्ण असं राहिलं पाहिजे कंटिन्यू. बघा, तुम्हाला जर स्टार्टला स्पीड वाढवायचं असेल, तुमचं स्टार्ट बसत नसेल, तर बघा 2-3 स्टार्ट सांगतो ते कशा पद्धतीने करायचंय. एकदम असं नॉर्मली उभं राहायचंय आणि आपला बॅलन्स जोपर्यंत जात नाही, म्हणजे पूर्ण आपण असं डाऊन होत नाही, तोपर्यंत हे करायचं नाही. मग स्टार्ट घ्यायचं. बघा कशा पद्धतीने असं लँड उभं राहायचंय नॉर्मली. अशा पद्धतीने मी स्टार्ट घेऊ शकतात. सेन्सरला थोडा मागून स्टार्ट असतो आणि आपल्याला इथून पुढे स्टार्ट असतो. तर तुम्ही अशा प्रकारे पोलीस भरतीला स्टार्ट घेऊ शकतात. ऍपमध्ये हा पूर्ण व्हिडिओ बघा. आणि 100 मीटर जिमचं वर्कआउट असेल, सर्व वर्कआउट मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर सर्वांनी आपला ऍप डाउनलोड करा जास्तीत जास्त आणि तुम्हाला कोर्स घ्या. धन्यवाद.